आवाज आला तर शेवटी आबाया मागे जाणारच. 4 दिवसाची कामं आणि कायमस्वरूपी मागणं होणारी कामं त्याचा विचार केला तर आबा कामाला सरसच आहे. आले गावात आतापर्यंत शहाजी बापूनं 19 कोटीची कामं आणली की जिकडं बघेल तिकडे कामं जायची टोटल 40 वर्षापासून रखडले होते. मग ह्या जे आमदार आहेत सध्या चालू आमदार त्यांना विधानसभे टायमाला प्रचाराला आल्यावर बघितलं होतं मी त्यांना. तेव्हापासून मी आलेगावात बघितलं ना, सांगोल्यात कवा कुठं तर दिसते ते एकदा. काल मालकानं आम्हाला फक्त एक दिवशी मीटिंग झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी रोडचं काम चालू झालं. काम होत नसते. उगं कामाचं उद्घाटन केलं तिथं जावायचं, त्यांना काय आडवं लावायचं, दुसऱ्याला बोलवायचं, आम्ही केलंय. आम्ही करतो तुम्ही त्यांच्याकडे कशाला गेला असलं नाही. मग आम्हाला कसं आहे, नारळ फोडला काम चालू. भाजपबरोबर युती झाली म्हणून ते नाराज आहे. हे जरा सांगू पाटील एक नंबर माणूस आहे. आलेगावात मालकांची कामं भरपूर चालू, समाज मंदिर कोणाला बोर मारून दिले, रस्ते झाले, ब्लॉक टाकले. एक फोन केला तरी आबा उचलता आणि प्रत्येक काम असून तर सोडतात. कामच केलं. तांबडाचा माणूस आहे, नुसतं कामच काय चांदूर तालुका विकास आघाडी आता डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी चालूच केला. काटेची टक्कर होईल. कोणी काय कोणी छोटी सांगू शकत नाही. परंतु इथं आलेगावमध्ये मनमानी कारभार करतात. जे 35 वर्ष आमनी मागणी करून होत नव्हती ते आता सध्याच्याला काम चालू आहे. नाही, स्थानिक आमदारांनी काम कुठं घेतलेलंच नाही, कुठं फाईलवर आलेलंच नाही. मी गणेश मोरे, आलेगावातील मोरे वस्तीचा रहिवासी आहे. तर आता आपल्या आलेगावात आतापर्यंत शहाजी बापूनं 19 कोटीची कामं आणलेली. 700 मीटरवर 2 पूल आहे. ती तुम्ही बघायचं असलं बघू शकता, माझ्यासोबत येतो. एवढा गावचा विकास केला आहे गेल्या 5 वर्षात की जिकडं बघेल तिकडे कामं जायची. आणि अतुल मालकाच्या माध्यमातून आता असा एकही रस्ता नाही राहिला की जिथं बाबा मुरमीकरण राहिले. ज्याने कोणी मागेल, ज्याला लाईटची टिपी किंवा रस्ता, ही सगळी कामं जोरात चालू आहे. तुम्हाला बघायचं मी दाखवू शकतो. अतुल मालकांनी डीपी मंजूर केला. मग काय कुठला डीपी मंजूर केला? बसवलेला पण बसवलाय. माझा स्वतःचा डीपी बसवलाय. माझं सध्या रस्त्याचं काम चालू आहे 3 दिवस झालं. आणि असं काम चालू आहे की 40 वर्ष झालं ही काम रखडलं होतं. 40 वर्ष आज पूर्ण झाले. अतुल मालकांनी पूर्ण केले टोटल 40 वर्षापासून रखडले होते. मग ह्या आता स्थानिक आमदार जे होते त्याच्यावर स्थानिक आमदाराचा काय विषय घेत नाही काय. आम्ही आमदारकीच्या वेळेस आम्हाला फक्त नुसतं आश्वासनच भेटले, रस्ता तुम्हाला आम्ही करून देतो किंवा कामं झाली. काय, पण त्याच्यावरती काहीच त्याने हे घेतलेलं नाही, फॉलोअप वगैरे काहीच घेतलेलं नाही. आम्ही फक्त काय म्हणता, आता जे आमदार आहेत सध्या चालू आमदार त्यांना विधानसभे टायमाला प्रचाराला आल्यावर बघितलं होतं मी त्यांना. तेव्हापासून मी आलेगावात बघितलं ना, सांगोल्यात कवा कुठं तर दिसते ते एकदा. काल काहीतरी बाईट द्यायला होते तेव्हापासून मला अजून ती आतापर्यंत दिसली नाही. आमदार इकडे फिरकत कधीच नाही आणि त्यांचं काही काम बी नाही. सभा मंडप बापू 2.5 वर्ष कालावधी. तुम्हाला बापूची कामं बघायची असली चला माहिती आम्ही सगळी दाखवून किंवा अतुल मालकाची कामं आहे ती. मालकानं आम्हाला फक्त एक दिवशी मीटिंग झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी रोडचं काम चालू झालं. आणि आता काम आज पूर्ण झालेलं आहे. पूर्ण म्हणजे जवळजवळ 2.5 किलोमीटर रस्त्याचं काम आहे. काय कोणी हवं असे वाटतं? ओनली मालक अतुल मामा. वड्या पलीकडे जायला येत नव्हतं. 2.5 वर्षात 2 फुलं दिली. एक सांगोलला जायला मधनं आणि एक जवळ्याला जायला. जवळ्याला सांगोलवरनं जायला लागत होतं. तू कुठला झालाय? सांगोला रस्ता कसं आहे, दमदाटी होऊन काम चालू नसते. दमदाटी देऊन काम होत नसते. उगं कामाचं उद्घाटन केलं तिथं जावायचं, त्यांना काय आडवं लावायचं, दुसऱ्याला बोलवायचं, आम्ही केलंय. आम्ही करतो तुम्ही त्यांच्याकडे कशाला गेला असलं नाही. मग आम्हाला कसं आहे, नारळ फोडला काम चालू. आणि गावातल्या पोटाऱ्यांचं कसं काम आहे माहिती आहे का? तू त्याच्याकडे काय गेला? श्रेय घेतलं पाहिजे. आपण फक्त आपणच करायचं. कसं आहे माहिती आहे का, हे आता मामानं जे पहिलं पूल केलं, बंधारा बांधलं, त्यातून 8-9 झालं बांधलं, तर ती तसं नदीचा विकास राहत नसतो. पाणी येत असतं, पाणी जात असतं. त्या टायमाला कसं होती, ही जी गावातली बॉडी आहे ती त्यांच्या संग होती. त्यांना त्यातलं खायला भेटत होतं. आता त्यांना त्याला खायला भेटत नाही. ती मामा संग नाही ती सध्या, म्हणजे अतुल संग ती नाही ती. त्यामुळे ती काय म्हणते, ती उलट सुलट चर्चा करते ती.
तेव्हा हे यांच्या संग होती, इथं बांधा तिथं बांधा, इथं आम्हाला गरज आहे. आता कसं झालं हे यांच्या संग नाही ना, मग त्यांना काय वाटतंय ह्यांचा पराभव व्हावा, ती शक्य नाही. अतुल मालक ही वन साईड येणार आहेत, काय विषय नाही त्यातला. आता अतुल मालक आणि शेतकरी कामगार पक्ष, आबा गट या सगळ्यांनी मिळून जर इथे जर झाली तर कसं आहे माहिती आहे का, गावचे पुढारी एकीकडे आणि सामान्य नागरिक जो आहे तो अतुल मालकाच्या पाठीमागे 100% आहे. युती झाली बाबासाहेब म्हणून काय फक्त बाबासाहेब गेले आता सांगा की यशराजे पण ह्या उमेदवार उभा राहिले, बरोबर आहे, अतुल मालक पण आहे ते, जगदीश पाटील पण आहे ते. मग ह्या संदर्भात तुम्हाला कसं वाटतं बघा, यशराजेंचं काय काम असं वाटत नाही का? काय नाही, ती कुठे येते ते येते अहो जवळा रोड डांबरी प्लेन होता पहिला अगोदर व्यवस्थित होता रस्ता. हा, ते परत त्यांनी काम घेतलं मंजूर करून. तुम्ही आता जावा गाड्या आरते द्या, म्हणजे आपला मुरमाचा रस्ता कसा होतो तसा रस्ता झालाय. खाली माती आहे. हा, खाली माती आहे एकदम म्हणजे चांगला रोड फोडून काम परत केलेलं तुम्ही आहे. ते पैसे खायसाठी तुम्ही ते रस्त्यावर पूर्ण वाटोळ करून टाकले करून रस्त्याला. सोडले. आता हे जायला रस्ता मधला रोड आहे ना 7 पूर्ण किलोमीटर वाटोळ आहे. करून टाकला. काय काय ठिकाणी अजून काय काम केलं? एका रोडवर 2दा भरून टाकून दिलाय. गेल्या बारी इलेक्शन कॅन्सल झालं, तेव्हा पण भरून टाकला, आता पण टाकून म्हणले नाहीत मग आधी टाकला आणि आमचा डबल टाकून दिला, त्याचा काय विषय नाही. बसला. आम्हाला 100चा डीपी दिलाय मामाने. इलेक्शनच्या अगोदर 6 महिन्याच्या पूर्वीच आमचा डीपी बसलेला आहे आणि एवढी अडचण होती आमची डीपीची. फक्त एकदा सांगितलं आम्हाला अशी अशी अडचण आहे, लगेच 1 महिन्यात डीपी बसून ओके मध्ये. आता काय फरक होईल असं वाटतं? 100% 100% वन वे गाव होणार आले. काय सध्या हवा कोणाची वाटते, काय वाटतं? यशराजे सोंगू पाटील काय जोरात आहे, अशावर काय नाही कामं कशी आहे गाडी, एक नंबर काम आहे. सध्या कामं चालू आहे, अजून कामं चालू केली ती आणि आबादाने आमचा संतुलित जास्त आहे. याच्यामध्ये अतुल मालक पण पवार पण उभा नाही आहे. अजून मग ज्याच्यात पण जशी कामं चालू आहे ती यशराजेचं संतुलित जास्त. हो विकास कामं आबा म्हणून आबा कशी एक फोन केला तरी आबा उचलतात आणि कुठले काम असून तर सोडतात लगेच. काय वाटतं सध्या हवा कोणाची आहे? हे जाधवची हवा केली, चांगली काम केली, रस्ते जे परत कोणाचं काय झाली व्यवस्थित, 1 नंबर झाली. हलकी राहूनच आहे हे जात काय वाटतं कोण काही आता ह्या जिल्हा परिषद गटात 2 उमेदवार आहेत, म्हणजे टक्कर असणार आबा आणि अतुल पवार. आता आबाचं वातावरण कधी बी जास्तच हे राहणार, कारण गावच आबाला मानणार आहे हे आलेगाव, त्यामुळे आबाचं राहणार वर्चस्व राहणारच आहे. जरी दंगा झाला, अतुल पवार कालवा झाला, तर शेवटी आबाया मागे जाणारच हे गाव आहे. आबाजी हवा आहे अतुल पवार एवढी कामं केली, कामं मग आबानं बी केली ती, आबानं केलेली कामं कुठं बघते ती. कुठं 4 मुरमाया टोल्यावरल्या डीपी आला, हे आलं, डांब आलं म्हणून काय. सध्या 4 दिवसाची कामं आणि कायमस्वरूपी मागणं होणारी कामं, त्याचा विचार केला तर आबा कामाला सरसच आहे. कोण जरी गेलं तर कामाला कधी माघारी पाठवणार नाही आबा. ह्याच्या अगोदर काही स्थानिक लोकांचं काय म्हणणं असते की बाबा की आपण ह्याच्या अगोदर सरकार काय मोठमोठ्या ठिकाणी रस्त्याच्या अडचणी होत्या बघितलं नाही. एवढे दिवस कोणीच बघितलं नाही. 40 वर्ष गणपतराव होतं त्यांनी बघितलं नाही. आता एवढे दिवस मागचं काय, आता सध्या तर आबाजी कामं आहे ती, त्याबरोबर अतुल पवारचे आता सध्या करायला लागले म्हणजे निवडणुकी एक आहे गोंधळात, त्यामुळे पाठीमागचा विचार केला तर आबाचं वर्चस्व आहे या मतदारसंघावर आहे. यशराजेला यावर्षी काय निवडून देते. सांगोल तालुका विकास आघाडी. काय वाटतं कसं काय उमेदवार कसं आहे? उमेदवार चांगला आहे, क्वालिफाईड त्यांची पण आहे. चालूच आहे की काम सगळीच या भागात नवीनच आहे, नवीन पहिल्यांदा उभा आहे. विकास चालूच आहे की आता डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी चालूच केला. कोरड्याला पाणी अमृतेला मत विकास चालू. काटेची टक्कर होईल, कोणी काय सांगताय, कोणी छोटी सांगू शकत नाही, काटेची टक्कर जिल्हा परिषद निवडणुकीचा चालू आहे.
सध्या आता बसची सुविधा वगैरे नाही आहे का? रस्त्याची पण कामं झाली नाही. वाघमोड्याच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला आहे. आता येत नाही तुम्ही निवडून दिलं तर त्यांचं काम करतील की? ते करणारच की आता या संदर्भात काम तुम्ही सांगितलं तर करणारच की. तुम्ही घेतलं आमदार आहेत, माजी आमदार आहेत दीपक बाबासाहेब आहेत त्यांनी म्हणजे ह्यांच्याकडे आपण निराचं गेलं तरी काम होणार ही ती दोघांनी मिळून झाली चांगलं. आजपर्यंत गणपतराव देशमुखांना दीपक आबांनी साथ दिली ही युती मान्य होती ना. पण आता आम्हाला ही युती मान्य आहे. काही सुद्धा नाही अडचण. विकास होईल असं वाटतं. विकास होईल असं वाटतं. विकास होणार की ह्याच्या अगोदर पण झालेला आहे, केलेला आहे त्यांनी. गणपतरावांनी विकास केलेला आहे भरपूर. याबद्दल उमेदवार यश लागले उभा राहिले कसं वाटतं चांगला आहे, काम चांगलं चांगला आहे. एक नवीन जनसामान्य युवा नेतृत्व आहे. कामाची काहीच अडचण नाही. हे जरा साळगू पाटील एक नंबर माणूस आहे. सगळ्या निम्यारात्री गरजेला पडणारे माणसं आहेत. त्यांचा 24 तास सेवेसाठी दरवाजा रात्रभर उघडा आहे. त्यांचं आम्ही काम 100% करतो. दीपक आबा साळगू पाटील. काय वाटतं कोणाही हवा आहे तरी पण आता उमेदवार उभा राहिले काय वाटतं पवार हवा कामं केली हवा केले लोकांना फोन मारून दिला त्यालाच कवा एवढ्या कामच केलं. तांबडाचा माणूस आहे नुसतं काम काय काय नाही बाबा आले गावात मालकांची कामं भरपूर चालू जी परंपरेनं वाटवतो भाऊबंदी रस्ते आणि निर्माणाला पाहिजे सगळ्या लोकांना रस्ते करून इकडे बघल तिकडे आपलं मालकांची कामं चालू त्यामुळं बाकी काय बोलत नाही फक्त आतून मला जाणार 1001% आले गावातून लीड जाणार आणि निवडून घ्या. कोणती होती कामं झाली काही रस्त्याची कामं चालू आहेत सामाजिक वेगवेगळ्या आमच्या समाजातली कामं आहेत समाज मंदिर कोणाला बोर मारून दिले आणि रस्ते झाले आहेत ब्लॉक टाकले बरेच शेतकरी वर्गाचे जे प्रलंबित मागण्या होती लाईट बिलाची काम कोण बीटी वाटते अशा लोकांच्या समस्यात ते निवारण मालकामार्फत व्हायला लागलं त्यामुळे लोकांचं वाटतं प्रतिसाद बघतात आपण मला त्या गावातून आले गावात नाताच्या नगरीतून लीड जाणार 100%. माझं नाव जय सरदार कांबळे. आमच्या साठेनगरमध्ये इतक्या दिवस झालं मसाई देवीचं मंदिर कोणीही बांधून देत नव्हतं. आमच्या मामांनी मंदिराचं काम चालू केलेलं आहे आणि आमच्या इथं बसण्यासाठी 7 बाकड्यांचं व्यवस्था केलेली आहे. मामांनाच मत द्यावं ह्या माझी. मामा म्हणजे कोण मामा म्हणजे कोण? अतुल मामा अतुल मालक पवार यांनाच मत द्यावं ही माझी नम्र विनंती. काय वाटतं कशा हवा लागणार हवा आहे कसं आहे माहिती आहे का तालुक्याचं राजकारण गेली 35 वर्ष आलेगाव ही मराठा असल्यामुळे आणि आरक्षित कामं होतात. या बारीला आमचे अतुल भाऊ आल्यामुळं अतिशय फरक पडलेला आहे कारण इथला भाग रस्त्याच्या अडचणी किरकोळ गावगाड्याचं गणित हे ह्याच्यावर संविधानावर चालतं आहे परंतु इथं आलेगावमध्ये मनमानी कारभार करतात म्हणजे विरोधक रिकामे हवे करतात त्याचा काही संबंध नाही पण आता सध्याच्याला अतुल भाऊ आल्यामुळं बराचसाच फरक पडलेला आहे.
कामं होईल असं वाटतं? हो नक्की 100%. आता किती कामं झाली आपल्या इथं? आता सध्याच्याला 4-5 कामं प्रगतीपथावर आहे जे 35 वर्ष आम्ही मागणी करून होत नव्हती ते आता सध्याच्याला काम चालू आहे आणि ते 100% होणार. स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली काय काम होत नाही असं वाटतंय का? नाही स्थानिक आमदारांनी काम कुठं घेतलेलंच नाही, कुठं फाईलवर आलेलंच नाही. विकासाबाबतीत काय वाटतं? विकासाच्या बाबतीत अजून तरी काही आता निवडणूक झाल्यापासून ते गावाला भेटी दिले नाही, त्या कुठला कार्यक्रम नाही, कुठलंही नाही. अजून आमदार जसं निवडून आले तसं नाही इकडे फिरकलेच नाही. ती मनमर्जी कार्यक्रम आहेत, असं नाही चालत. सत्ताधारी पक्ष कुठला असला तरी ते देशाच्या विकासाला मोदी सरकारनं हे दिलेलं आहे प्राधान्य, म्हणजे अंतर्गत रस्ते वगैरे अडीअडचणी. पण या स्थानिक आमदारांनी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीत. आता ही आणि आपले बाबासाहेब आणि दीपक बाबा यांची युती झाली. होय. काय वाटतं युतीमध्ये तुम्हाला? तर युती झाली तर एवढा फारसा फरक पडत नाही. मूळची माणसं आहे ती हे राहणार, बापू प्रेमी म्हणा, ते राहणारे ते राहणारच आहेत. बापूंचं कसं हवा इथं? सध्याच्याला बापूंनी फार उत्कृष्ट काम केलेलं आहे. झालेली आहे ती, जे दिलेली आहे ती, म्हणजे पुलं 2 दिलेली आहे ती, आणि पूर्ण ही मंदिर ही कधी होत नव्हतं. रामाचं मंदिर स्थानिक लोकांनी विकलं त्या आबाच्या गटाने, आणि हे मंदिर वगैरे बांधून दिलं आहे इथं, राम मंदिर. बरं आहे. अहो DP दिल्याचं, मुरुम टाकला, रस्ता तयार केल्याचं, जेवढं बांधायला चालू आहे वाटलं, पेड मारलं, काय म्हणत ते खोकलं जेवायची कामं नाही केली आणि वाटी भरपूर केली.